बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे रामकुंड परिसरात पाणी पातळी वाढली आहे। दरम्यान नाशिकमध्ये हवामान खात्याने ढगफुटीचा अंदाज व्यक्त केलाय। मात्र गेले 2 दिवस नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाहीये। काल सकाळी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडला। नाशिकमधील रामकुंड परिसरामध्ये पाणी पातळी वाढली होती, पण त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला आणि पाणी पातळी घटली। काल संध्याकाळपासूनच नाशिकमध्ये पावसाने दडी मारली होती, मात्र मध्यरात्री पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असं चित्र आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सहकारी संकेत वरक यांच्याकडून। संकेत, कालपासून नाशिकमधले सगळे अपडेट्स आपल्याला देत आहेत। संकेत, काय परिस्थिती आहे नाशिकमधली पावसा पाण्याची आणि घाटमाथ्यावर काय स्थिती आहे? सुवर्ण, जर आपण पाहिलं तर गेले 2 दिवस जे ते ढगफुटीचा इशारा दिला होता, रेड अलर्ट कुठेतरी जो आहे तो जारी करण्यात आला होता नाशिकमध्ये। पण हवा तसा पाऊस किंवा मुसळधार पाऊस असा नाशिकमध्ये जो आहे तो या 2 दिवसात झाला नाही। काल संध्याकाळपासून तर पावसाने अक्षरशः दडी मारली होती, पण मध्यरात्रीनंतर नाशिकमध्ये जोरात किंवा मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। आणि आता सकाळपासून खरं तर आपण पाहतोय मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। फक्त मुसळधार पाऊस नाही तर आता वारे सुद्धा वेगाने वाहत आहेत। मी सध्या आहे रामकुंड परिसरामध्ये। आपण माझ्या मागे पाहू शकता की व्हिज्युअल्समध्ये दिसतं की किती मोठ्या प्रमाणात पाऊस इथे पडतोय, किती मोठ्या प्रमाणात वारे किंवा किती वेगाने वारे इथे वाहत आहेत। खरं तर हा संपूर्ण परिसर, काल पण मी इथे होतो, काल खरं तर रेड अलर्ट होता, पण काल इतकी पाणी पातळी या संपूर्ण परिसरातली जी आहे वाढली नव्हती। गोदावरी इतकी दुथडी भरून जी आहे ती वाहत नव्हती, पण आजची दृश्य वेगळीच आहेत खरं तर। आणि पुढचे 3 तास जे आहे ते नाशिक असेल, नंदुरबार असेल, या सगळ्या भागांमध्ये जो आहे तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर दुतोंड्या मारुतीची जी मूर्ती आहे तुम्हाला व्हिज्युअलमध्ये देखील दिसत असेल की एक इंडिकेटर मानलं जातं, याच्या खाली एक चौथर आहे, चौथऱ्याच्या वरती जेव्हा पायांना पाणी लागतं तो एक इंडिकेटर मानला जातो। काल रेड अलर्ट असून देखील फक्त ढोपरा एवढं पाणी लागलं होतं। आज ती पाणी पातळी वाढलेली आहे, सध्या ढोपराच्या वर ही पाणी पातळी गेलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी एक सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे, आपत्ती व्यवस्थापनाने दिलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कुणालाही या परिसरामध्ये फार काळ थांबू देत नाहीयेत। आणि एकंदरीत चित्र जर आपण पाहिलं तर कालपेक्षा आजचं चित्र हे कम्प्लिटली वेगळं आहे। काल अजिबात इतकं विक्राळ चित्र पावसाचं नव्हतं किंवा या नदीचं सुद्धा नव्हतं, पण आज हे अक्राळ विक्राळ चित्र आपल्याला पाहायला मिळतं। पहाटेपासून जो आहे, पहाटे एक अर्धा तास पावसाने ब्रेक घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा या संपूर्ण परिसरामध्ये, नाशिक परिसरामध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस कोसळतोय। आणि त्याचं चित्र आपल्याला या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून दिसून येतं की किती मोठ्या प्रमाणात हा पाऊस कोसळतोय, किती वेगाने हे वारे वाहत आहेत। खरं तर रामकुंड परिसरातली जितकी दुकानं आहेत ती दुकानं देखील काल हटवण्यात आलेली आहेत। आज एकही दुकान या परिसरात नाहीये। कुठेतरी जे व्यावसायिक होते त्यांनी देखील हा इशारा जो आहे तो मानला होता आणि आपली दुकानं जी आहे ती वेळेत हटवली होती। आणि आत्ताची परिस्थिती जर इकडची पाहायला गेली तर पाणी पातळी ही सातत्याने या संपूर्ण रामकुंड परिसरातली जी आहे ती वाढत चाललेली आहे। प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा या संपूर्ण भागात सध्या दिलेला आहे। आणि एकंदरीतच नाशिकची परिस्थिती पाहिली तर पुढचे 3 तास किंवा पुढचे काही तास हे कदाचित बिकट असू शकतात, भीषण असू शकतात, कारण की पाऊस हा सतत सुरू आहे। आता काल पाऊस यायचा, अर्ध्या तासाने जायचा, ब्रेक घेत होता पाऊस, पण आता गेले 2 तास हा पाऊस याच गतीने सध्या सुरू आहे, वारे याच गतीने वाहत आहेत। त्याच्यामुळे अर्थात पुढचे काही तास नाशिकसाठी हे खूप जास्त महत्त्वाचे असतील। सुवर्ण, नक्की संकेत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। नाशिकमध्ये आज सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो। पुढील 3 तासांकरता हवामान विभागानं तसा इशारा दिलेला आहे। धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे या जिल्ह्याच्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहील असाही अंदाज आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसंच सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आता आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघणार आहोत। मोठी या घडीची बातमी आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये माळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि दरड सुद्धा कोसळल्याची घटना घडली आहे। माळीण हे नाव आपण कधीही आयुष्यात विसरू शकणार नाही आणि त्याच माळीण फाट्याजवळ पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळलाय। अहुपेकडे जाणारी वाहतूक त्यामुळे पूर्णपणे ठप्प झालेली आहे।
कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडल्यानं मोठा धोका निर्माण झालाय। जीवितहानी सुदैवानं झालेली नाही, कोणी जखमी झालेलं नाही, मात्र भीती कायम आहे। सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि परिसरातील नागरिक यामुळे भयभीत झालेत। माळींची आधीची असलेली परिस्थिती यामुळे सगळे नागरिक भयभीत झालेत। बघा, हा पूर्णच्या पूर्ण डोंगर खाली आलाय आणि रस्ता पूर्ण बंद झालेला आहे। हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं गेलेलं आहे। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय मार्गावरून प्रवास करणं टाळा असं आवाहन केलं गेलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सचिन, आधीच माळीणमध्ये काय झालं, त्यामुळे तिथले असलेले नागरिक भयभीत आणि त्यात आता आज हा डोंगर खाली येणं, काय अपडेट? खरं तर माळीणमध्ये जे आहे पूर्वीची घटनेचा जर विचार केला तर 30 जुलै 31 जुलै 2014 रोजी माळीणमध्ये लँडस्लाईड कोसळली होती आणि या दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये 150हून अधिक नागरिकांना जो आहे आपला प्राण गमवावा लागला होता आणि संपूर्ण राज्य आणि संपूर्ण देश या घटनेमुळे हादरला होता। आता या घटनेला 10 वर्ष होऊन गेलेत आणि यावेळी सुद्धा माळीण गावाचा जो माळीण फाटा आहे या माळीण फाट्यावरची दरड कोसळली आहे। खरं तर ही दरड 2 घरांवरती कोसळली आहे आणि ही दरड कोसळल्यामुळे माळीणपासून जो वरती आहुपे आशाने या भागात जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। असं असलं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली नाहीये। दरड कोसळली, रस्ता बंद झालाय। ही जी घटना घडली आहे या घटनेमुळे माळीणमधील जे काही नागरिक जुन्या घटनेतनं बचावले होते ते आता कुठेतरी स्थिरावलेत, पुन्हा प्रपंचाला लागलेत, पुन्हा कामाला लागलेत। मात्र 10 वर्षानंतर पुन्हा आज जी दरड कोसळण्याची घटना ही माळीणच्या नजीक झाली। त्यामुळे या ज्या नागरिक आहेत, माळीण असतील किंवा परिसरातील गावातील जे नागरिक आहेत, या नागरिकांच्या जुन्या ज्या जखमा आहेत त्या जुन्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्यात। जुन्या आठवणी ज्या आहेत त्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात। जे नागरिक माळीणच्या धक्क्यामधून सावरले होते ते नागरिक आणि ते ज्यांनी आपले स्वतःचे रक्ताचे नातेवाईक माळीण दुर्घटनेमध्ये गमावलेत त्या सर्व नागरिकांना आपल्या जुन्या ज्या घटना आहे त्या आपल्या नातेवाईक त्यांनी या दुर्घटनेत गमावले होते त्या नातेवाईकांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात आणि या संपूर्ण जी काही प्रकार झालाय ऍक्च्युली दरड जी कोसळली आहे ही माळीगावरून थोडी दूरवर कोसळली आहे, माळीण फाट्यावरची कोसळली आहे। मात्र ही दरड आणि जुनी घटना याचा संबंध असल्यामुळे माळीण परिसर असेल किंवा माळीणचे जे काही नातेवाईक इतर गावांमध्ये आहेत या सर्व नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जुन्या आठवणी ताज्या झाल्यात आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये कुठेतरी आता दुःखाच्या भावना पुन्हा उफाळायला पाहायला मिळत आहेत। स्टुडिओ नक्की सचिन, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये असणाऱ्या वरंधा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे। यापूर्वी कोसळलेली दरड हटवून रस्ता वाहतुकीकरता मोकळा करण्याचं काम सुरू असतानाच आणखी एक मोठी दरड कोसळलेली आहे। सुदैवानं घटनास्थळी काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी थोडक्यात वाचलेत। या घटनेनंतर काही काळ काम थांबवण्यात आलं होतं। सुरक्षिततेच्या उपाययोजनांनंतर पुन्हा रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। लोणावळा इथल्या नॉर्थ पॉइंट आणि 360 रिसॉर्ट या परिसरामध्ये आज अचानक भीषण भूस्खलन झालं। या दुर्घटनेमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची मदत पथकं तातडीनं घटनास्थळी दाखल झाली। युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। मातीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याकरता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळ्यातील पर्यटन स्थळावर कलम 163 लागू केलेला आहे। पर्यटनावर कडक निर्बंध घातले आहेत। पुढची बातमी महत्त्वाची बातमी आहे। पालघरमधून अपडेट येत आहे। पालघरमध्ये पावसाचा आजही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काल आणि परवा सुद्धा पालघरमध्ये रेड अलर्ट होता आणि मुसळधार पाऊस पालघरमध्ये दोन्ही दिवस पडलाय। आज सुद्धा मुसळधार पाऊस पालघरमध्ये पडेल अशी शक्यता व्यक्त होते। त्यामुळे पालघरवासियांनी काळजी घ्यायची आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सावधानतेने दिवसभराचं नियोजन करा। शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली गेलेली आहे। हवामान विभागाने असं सांगितलंय की आज दिवसभर पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो। दरम्यान खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून काही पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। पालघरमध्ये अंगणवाड्यांना, शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आज अनेक ठिकाणी सखल भागात पाणीही साचू शकतं, पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता आहे।
कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ होतीये। रात्री 12 वाजल्यापासून केवळ 2 इंच पाणी पातळी वाढलेली आहे। अजून 2.5 फूट पाणी पातळी वाढली तर नदी धोक्याची पातळी गाठणार आहे। इशारा पातळी ऑलरेडी या नदीनं ओलांडलेली आहे। गायकवाड वाडाच्या दिशेने पाणी जायला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातले 60 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि 3 राज्यमार्ग अद्याप सुद्धा बंद आहेत। पावसाची उघडझाप सुरूच आहे। तर पुणे जिल्ह्यातील चाकण शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। शहरातील अनेक भाग पुन्हा जलमय झालेले आहेत। सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। अनेक दुकानांमध्ये पुन्हा पावसाचं पाणी शिरतंय। चाकण परिसरामध्ये झालेला जोरदार पाऊस यामुळे सोमवारी चाकण शहर पूर्णपणे जलमय झालेलं होतं। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं तर अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं। पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कुठेतरी काल म्हणजेच मंगळवारी नागरिकांना दिलासा मिळाला। पाणी थोडं ओसरलं पण काहीच काळ हा दिलासा उरला, कारण मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे पुन्हा एकदा चाकण शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय। चाकण शहर पुन्हा एकदा पूर्णपणे जलमय झालेलं आहे। रायगडमधून बातमी बघूया। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ केली। सकाळच्या भरतीसह धरणामधून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि पूरस्थिती निर्माण होण्याची भीती वाढली आहे। नागोठणे शहरातील मोहल्ला आणि मच्छी मार्केट परिसरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। सखल भागात नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत। नदीकाठच्या परिसरामध्ये जाणं टाळावं तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर बातमी पुण्यामधून आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये झालेला दमदार पाऊस यामुळे अवघ्या एका दिवसात तब्बल 3 टीएमसी पाणीसाठ्याची वाढ झालेली आहे। सध्या 4ही धरणांमध्ये मिळून 13.97 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। यामध्ये खडकवासला धरणात 1.97 टीएमसी, पानशेतमध्ये 5.20 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानंतर खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। सध्या धरणामधून 27,303 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर देखील पावसाचा अलर्ट आहे। आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणं टाळावं असं आवाहन केलं गेलेलं आहे। तर पुण्याच्या खडकवासला धरणातून 27,200 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्याच्या एकता नगरमध्ये त्यामुळे पाणी शिरलं। एकता नगरमध्ये 2 अग्निशमन दलाची वाहनं आणि बोटी दाखल झाल्या। सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर भलं मोठं झाड कोसळलं। झाड अचानक रस्त्यावर पडल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही। पुण्यामध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानं मध्यरात्री शहरात शिवाजीनगर या रस्त्यावर एक भलं मोठं झाड कोसळलं। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। झाड कापणे आणि मग ते रस्त्यावरून हटवणे असं काम सुरू आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झालं नाही, हे महत्त्वाचं। सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं मुरबाड तालुक्यातील कनकवीरा या नदीला पूर आला। मुरबाड तालुक्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नद्यांना पूर आलेला आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। हेदवली गावात कनकवीरा या नदीच्या पुराचं पाणी गावात शिरलं, त्यामुळे गावाचा संपर्क तुटला।
अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत, त्यामुळे अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये नुकसान झालेलं आहे साहित्याचं. कनकविरा नदीजवळ असलेला हा